नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मुरांबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी अक्षय घरी आलेला असतो. तर आता अक्षय घरी जेवण करत असताना त्या ठिकाणी इरावती त्याला टोमणे मारत असते. तेव्हा त्या इरावती म्हणते, तू त्या रमाचे झापडे लावून फिरतोस ना म्हणे. तिने काय केलं तुला माहिती आहे का? तिने साईच्या आईजवळ 5 लाख रुपये देऊन तुला तिच्या आयुष्यातून बाहेर निघायसाठी तिने 5 लाख रुपये पाठवले. आता हे ऐकून अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. अक्षय म्हणतो, हे शक्यच नाही, रमा अशी करणारच नाही. पण आता इरावतीला मजा वाटत असते. ती मुद्दाम त्याच्या पुढे म्हणत असते की हो, तुला खरं वाटत नाही, पण ही गोष्ट खरी आहे की रमाने 5 लाख रुपये तुला दूर करण्यासाठी पाठवले होते. तुला खोटं वाटत असेल तर आई आजीला विचार म्हणून. तेव्हा आता आई आजीने आता त्या साईच्या आईला तर हाकलून लावलेलं असतं. पण तरीसुद्धा अक्षयला म्हणजे त्याला वाटतच नाही की रमा असं करेल म्हणून. आता इरावती परत मुद्दाम त्याला चिडवत असते, म्हणजे त्याला टोमणे मारत असते की तुला माहिती आहे का, रमाने पूर्ण 5 लाख तुझ्यासाठी नाही, सॉरी, आपल्या सगळ्यांसाठी पाठवले होते की आपण 5 गणी सोडून जायचं म्हणून. 5 गणीमध्ये आपण राहायचं नाही, 5 गणी सोडून जाण्यासाठी तुम्हाला 5 लाख रुपये देते, पण तुम्ही इथून जा. माहिती का अक्षय? तेव्हा आता अक्षयची मुलगीसुद्धा त्याच्याकडे बघत असते, पण आता अक्षयला काही खरं वाटत नाही. ऐकून आता अक्षयला खूप मोठा धक्का बसतो, कारण अक्षयचं मन मानतच नाही की रमा असं करू शकते म्हणून. तर आरोही पण टेन्शनमध्येच असते की नेमकं काय चाललंय तिलाही समजत नसतं. आता अक्षय रमाला फोन लावतो आणि सांगतो. तेव्हा त्या रमाला समजतं की साईची आई बॅग घेऊन गेलेली असते म्हणून पैशांची अक्षयकडे, आणि तेही 5 लाख रुपये घेऊन गेलेली असते. तेव्हा त्या रमा खूप चिडते. तर त्या रमा डायनिंग टेबलजवळ जाते. तिथे अण्णासाहेब आणि साईची आई सगळं जेवणाला बसलेले असतात. त्या ठिकाणी आता खूप राडा घालते रमा की तुम्ही गेल्यास कसे काय, कशामुळे गेले, का गेले, आणि असं का केलं तुम्ही, असं ती बोलत असते. आणि आता साईच्या आईला चांगलीच सुनावलेली असते. रागाने रमा आता साईच्या आईला सुनावते आणि तिथून निघून आता डायरेक्ट साईजवळ जाते आणि म्हणते, साई काय चाललंय हे मला काही समजत नाही. तेव्हा साई म्हणतो, हे बघ रमा, मला आहे ना तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे. लग्न करेल तर मी तुझ्याशीच करेल. तर त्या रमाला आलंय मोठं टेन्शन. रमा आता काय करणार? आता इकडे अक्षय पण पेटलेला आहे आणि साई पण पेटलेला आहे रमासोबत लग्न करायला. तर आता रमा साईसोबत लग्न करेल की अक्षयसोबत लग्न करेल हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागामध्ये पाहायला मिळेल. रमा खूप टेन्शनमध्ये आलेली आहे आता मंडळी. तर आपल्याला हा ट्विस्ट आता म्हणजे पुढच्या भागात पाहायला मिळेल. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.